9च्या मॅथ पार्ट 2मधील बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीमधलं आपण जे फर्स्ट धडा आहे त्याच्यातलं फर्स्ट हे प्रॅक्टिस सेट बघणार आहे. प्रॅक्टिस सेट आहे 1.1. त्याच्यातलं सेकंड क्वेश्चन बघणार आहे. तर क्वेश्चन 2 काय आहे बघा. क्वेश्चन 2 आहे, इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए ऑफ ए is x and that of b is y, find distance a, b काढायचं आहे. तर x ए बिंदू आहे त्याचा कोऑर्डिनेट काय दिला आहे तुम्हाला x आणि बी बिंदू आहे त्याचा कोऑर्डिनेट काय दिला आहे तुम्हाला y. तर तुम्हाला डिस्टन्स काढायचे ए आणि बी. आता याच्यात सब क्वेश्चन आहेत. जसं पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, दुसऱ्यामधलं पहिल्यामध्ये काय दिलं आहे, एक्सची किंमत दिली आहे तुम्हाला 1 आणि वायची किंमत काय दिली आहे तुम्हाला 7. तर एक्सची 1 आणि वायची किती दिली आहे 7. तर एक्सच्या जागी ए ठेवायचं आणि वायच्या जागी काय ठेवायचं 7. तर मग त्यामुळं आता तुमचं एचं कोऑर्डिनेट काय होते, एचं कोऑर्डिनेट एक्स आहे पण एक्सच कोण आहे 1 आहे. तर एचं कोऑर्डिनेट काय झालं 1 आणि बीचं कोऑर्डिनेट बघा, बीचं कोऑर्डिनेट वाय आहे पण वायच किती आहे पहिल्या गणितामध्ये 7 म्हणून बीचा कोऑर्डिनेट किती झाला 7. आता या दोघांमध्ये मोठं कोणतं आहे तुम्हाला माहीत आहे, 7 जे आहे ते मोठं आहे कोणापेक्षा 1 पेक्षा. तर मग आता तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स काढायचं आहे ए, बी. तर तुम्ही काय करणार, मोठं कोण आहे वाय, तर वाय मोठ्यामधून तुम्ही छोटं काढणार. छोटं कोण आहे एक्स, तर वाय मायनस तुम्ही एक्स करणार. वाय किती आहे 7 मायनस एक्स किती आहे 1. 7मधून 1 गेले किती उरले 6. तर तुमचा डिस्टन्स आला ए, बी किती आला 6. हे झालं तुमचं पहिल्याचं उत्तर. चला दुसऱ्या क्वेश्चन दुसऱ्यामध्ये काय आहे तुमच्याकडं, दुसऱ्यामध्ये तुमच्याकडं आहे एक्सची किंमत तुम्हाला दिली आहे 6 आणि वायची किंमत दिली आहे तुम्हाला -2. मग तुम्ही काय करणार, सेम परत आत्ता जसं केलं तसं बाण मारणार तुम्ही आणि सांगणार की एचा कोऑर्डिनेट एक्स आहे म्हणजे एच कोण आहे आता यावेळेस 6 आणि वायचा कोऑर्डिनेट कोण आहे बी आहे, बीचा कोऑर्डिनेट कोण आहे वाय आहे पण बीच कोण आहे -2. तर बीच म्हणजे कोण आहे, बीचा कोऑर्डिनेट -2 आहे. आता तुम्हाला दोघांपैकी मोठं कोण छोटं कोण शोधायचं आहे. 6 मोठा असते -2 पेक्षा. मग तुम्ही काय करणार, तुम्हाला काढायचं डिस्टन्स ए, बी. त्याच्यामध्ये मोठं कोण आहे ते आधी घ्या 6, त्याच्यानंतर मायनस छोटं कोण आहे -2. तर 6 मायनस काय होते प्लस, 6 प्लस काय झालं 2ला 2, 6 आणि 2 किती झालं 8. तर तुमचं किती आलं डिस्टन्स ए, बी म्हणजे ए आणि बी बिंदूमधला डिस्टन्स किती आला 8. हे दुसऱ्याचं उत्तर झालं तुमच्या. चला तिसरा क्वेश्चन घ्या याच्यामधला. तिसऱ्या याच्यामध्ये एक्सची किंमत किती दिलेली आहे -3 आणि वायची किती दिलेली आहे 7. तर मग तुम्ही काय करणार, डिस्टन्स ए, बी लिहिणार आणि मोठा आकडा कोणता आहे 7 आणि छोटा आकडा कोणता आहे -3. मोठ्यातून छोटं काढणार. तर 7मधून मायनस काय होते प्लस, 3ला 3, 7 आणि 3 किती झाले 10. तर डिस्टन्स ए, बी किती आलं 10. मोठ्यातून छोटं वजा करायचं फक्त. चला चौथा कोण आहे याच्यामधला, चौथ्यामध्ये एक्स किती दिलं आहे तुम्हाला, एक्स दिलं आहे -4 आणि वाय किती दिलं आहे -5. सेम परत तुम्ही लिहू शकता वाटल्यास. एचं कोऑर्डिनेट एक्स आहे आणि एक्स -4 आहे म्हणजे एच किती आहे -4 आहे. वाय आणि बीचा कोऑर्डिनेट कोण आहे वाय आहे आणि तर बीच किती आहे -5 आहे. तर याच्यामध्ये मोठं कोण आहे -4 आणि -5मध्ये मोठं कोण आहे -4 मोठं आहे. तर असंही लिहू शकता. तर तुम्ही काय करणार नंतर, डिस्टन्स ए, बी लिहिणार
दोघांमध्ये मोठं कोण आहे? तर -4 मोठा आहे. त्याच्यानंतर मायनस मायनस 5. मग तुम्ही काय करणार? -4 मायनस मायनस काय होते? प्लस. तर 1 मायनस 1 प्लस काय झालं? वजाबाकी करायची. 5मधून 4 गेले किती उरले? 1. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठं कोण आहे? 5, म्हणून +1. तर तुमचं डिस्टन्स A, B किती आलं? +1. डिस्टन्स कधी पण प्लसमध्येच येते, डिस्टन्स कधीच मायनसमध्ये नाही येत. चला नेक्स्ट 5वा बघा. पाचवा क्वेश्चन बघा. दुसऱ्या क्वेश्चनमधला 5वा. यामध्ये एक्सची किंमत किती दिली आहे तुम्हाला? -3 आणि वायची किंमत किती दिलेली आहे? -6. तर बघा परत तुम्ही तेच लिहिणार. A बरोबर -3 आणि B बरोबर किती लिहिणार? -6. दोघांमध्ये मोठं कोण आहे? -3 मोठा आहे -6 पेक्षा. मग तुम्ही लिहिणार डिस्टन्स A, B बरोबर मोठा आकडा कोणता आहे? -3. त्याच्यानंतर मायनस छोटा आकडा कोणता आहे? -6. हे -3ला -3 हे प्लस, हे दोन्ही मायनस मायनस मिळून काय होते? प्लस. आणि हे 6ला 6. आता 1 प्लस आहे 1 मायनस आहे, तुम्ही काय करणार? वजाबाकी करणार. 6मधून 3 गेले किती उरले? 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठं कोण आहे? प्लस, म्हणून प्लस. तर किती आला डिस्टन्स? A, B किती डिस्टन्स आला? +3. डिस्टन्स कधी पण प्लसच येणार, डिस्टन्स मायनस नाही येत. 6वं बघा या क्वेश्चन 2मधलं 6th. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे एक्सची किंमत किती आहे? 4 आणि वायची किंमत किती आहे तुम्हाला? -8. परत तुम्ही करणार A किती आहे? 4 आणि Y किती आहे? -8. आणि याच्यामध्ये मोठं कोण आहे? 4 जे आहे ते मोठं आहे कोणापेक्षा? -8 पेक्षा. मग असं लिहिणार तुम्ही डिस्टन्स A, B बरोबर मोठा कोणता आहे आकडा? 4. त्याच्यानंतर मायनस आणि छोटा आकडा कोणता आहे? -8. तर मायनस मायनस काय होते? प्लस. तर 4 + 8. 4 आणि 8 किती झाले? 12. तर डिस्टन्स A, B किती झालं? 12. डिस्टन्स नेहमी काय येणार? प्लसच येणार. आणि प्लस आलं आपलं म्हणजे उत्तर कसं आहे? बरोबर आहे. तर हे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन 2 मधील सगळे क्वेश्चन झाले. क्वेश्चन 2 मध्ये किती होते? 1 to किती होते? टोटल किती होते क्वेश्चन? 6 होते. तर 1 to 6 झाले या व्हिडिओमध्ये पूर्ण.